तर आज होता महाबळेश्वरमध्ये आमचा शेवटचा दिवस. पिल्लूला सोबत न्यायचं म्हणजे त्याचं सगळं जेवणाचं सामान पण सोबत न्यावंच लागतं, कारण कितीही म्हटलं तरी बाहेरचं जेवण हे थोडं अनहायजेनिक असतंच. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आम्ही तिघेही छान रेडी झालो आणि काल काहीच फोटो काढलेले नाही होते, म्हणून आज आम्ही थोडं फोटोशूट केला. काल पिल्लू फार दमलेलं होतं, त्यामुळे रात्री तो एवढा मस्त झोपला आणि सकाळी एकदम त्याला फ्रेश वाटत होतं, त्यामुळे तो खूप छान खेळत होता. चेकआउटला टाइम होतं, त्यामुळे आम्ही छान फोटोज आणि व्हिडिओज घेतले. या प्रॉपर्टीच्या कोणत्या पण साईडला उभे राहून तुम्ही फोटो काढा, तुमचा फोटो एक नंबरच येणार, कारण ही प्रॉपर्टी खरंच एक नंबर होती. जर तुम्हाला या प्रॉपर्टीचा ॲड्रेस पाहिजे असेल, नाव पाहिजे असेल, तर प्लीज कमेंट अँड फॉलो मी. असो, चेकआउट झाल्यावर आम्ही पोहोचलो महाबळेश्वर मंदिर. इथे 2 मंदिर आहे, एक पंचगंगा म्हणजेच 5 नद्यांचा जिथे संगम होतो ते मंदिर, आणि दुसरं म्हणजे शिवजीचं मंदिर. इथे पण थोडेफार फोटोज काढले आणि आम्ही निघालो मॅप्रो गार्डनसाठी, कारण महाबळेश्वर आल्यावर मॅप्रो गार्डन जाणं इज मॅन्डेटरी. तसं मी फर्स्ट टाइमच मॅप्रो गार्डन जात आहे. याआधी मी महाबळेश्वरला आलेली होती, पण मी मॅप्रो गार्डन नाही फिरली, त्यामुळे यावेळेस ठरवलं की मॅप्रो गार्डन फिरूनच जायचं. इथे आल्यावर आम्हाला भूक लागली होती, म्हणून आम्ही इथला स्पेशल पिझ्झा आणि सँडविच ऑर्डर केलं. आणि पिल्लू आणि पिल्लूचे पप्पा अशी शायनिंग मारत होते मस्त, कारण दोघं पण खूप हँडसम दिसत होते. आणि पिल्लूला या मोराजवळच खेळायचं होतं, इथनं त्याला कुठेही जायचं नाही होतं. जर तुम्ही कधी मॅप्रो गार्डन गेले असेल तर तुम्हाला माहित असेल की इथे फोटोग्राफर पण असतात फोटो काढायला, तेही एकदम फ्री. तर आमचं पिल्लू असं गोड दिसत होतं, म्हणून त्यांनी पण आमच्या पिल्लाचे 4-5 फोटो काढले. खाऊन पिऊन झाल्यावर आम्ही निघालो मॅप्रोच्या त्या शॉपमध्ये जिथे सगळे मॅप्रोचेच प्रोडक्ट मिळतात. त्याआधी इथे इन्स्टा सेल्फीसाठी एक मिरर लावलेला होता, इथे छान व्हिडिओ घेतला आणि फोटोज काढले. तर या मॅप्रो शॉपमध्ये फिरल्यावर आणि काही सामान बाय केल्यावर आम्ही निघालो स्ट्रॉबेरी प्लकिंगसाठी. लाईफमध्ये फर्स्ट टाइम स्ट्रॉबेरी प्लकिंग करून एकदम मी पागलच झाले होते. मला एवढी खुशी होत होती, कारण ती स्ट्रॉबेरी एवढी सुंदर आणि एवढी छान रेड रेड दिसत होती. मला खरंच खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी परतीला. घरी पोचता पोचता संध्याकाळ झालेली होती आणि वाटेत आम्हाला फार भूक लागलेली होती, त्यामुळे रस्त्यात आम्ही शौर्यवाडा हॉटेल इथे थांबलो. छान जेवण केलं. आमचं जेवण झाल्यावर पिल्लूंच्या पप्पांनी जेवण केलं आणि दोन्ही पिल्लांना इथे असं छान गाडीमध्ये बसून छान राईड दिली. असा गेला आमचा दिवस. तुम्हाला जर ही सिरीज आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय, टेक केअर.